इथं राहतो आम्ही. कुठं राहतो? कोणतं गाव आहे? पिंपळगाव. पूर्ण नाव सांगा की. सचिन चांगदेव करून. काय काय नुकसान झालं तुमचं? आमचं गेलो तेव्हा ते सगळं दाणं जुनं खायचं प्यायचं भांडी बासणं सगळी गेली धुवून गेली. बघा की काही ज्वारी बघा ही कशी झाली, बघा ही अशी झाली. आणि पिकाचं काय नुकसान झाले? तिथे एक दोन पाणी भरायचे बॅलर होते ते बी गेलं वाहून. आणि ते बघा काटाड्या पिकाची साहेबीन गेली तिथं बघा. आणि बोरवेल विहिरीचं काय आहे का नुकसान? बोरवलेलीची हिरी होती तर ती थोडी डासळी बघा. येऊन कुणी नाही आलं इथं बघायला. 3 दिवस झालं. आईची मोतला आम्ही खातो चिकन झोपतो देवळात जाऊन. एक लहान चुलता आहे तिकडे येऊन आमची आई राहते. बघा आता गरीब शेतकऱ्याचं नुकसान झालेलं या ठिकाणी नाही इथं. आणि ह्याला मदतीची गरज आहे. तरी सर्व स्थानिक आमदार असतील किंवा महसूल विभागाचे अधिकारी यांना लक्ष घालावं या विषयामध्ये आणि या गरीब शेतकऱ्याला मदत करा. याच नाही तर सर्वच पिंपळगाव तालुका, वाशी तालुका कळंब या ठिकाणी सर्व शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत आणि यांना मदतीची खरोखर गरज आहे. त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की सर्वांनी यामध्ये या विषयाकडे लक्ष घालून, हा विषय सेन्सिटिव्ह झालेला आहे आता, त्यामुळे लक्ष घालून त्याच्यावर मार्ग काढावा आणि या शेतकऱ्यांना मदत करावी.